दिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। आपण रुपालीताई चाकणकर यांच्याकडे एक व्यथा मांडलेली आहे, तर आपली नेमकी तक्रार काय आहे आणि आपली काय मागणी आहे? माझे सासरच्या लोकांकडून मला त्रास आहे, नवरा सांभाळत नाही, छोटं बाळ घेऊन मला राहावं लागते आणि माझा नवरा खडसे यांचा, रोहिणीताई यांचा पी आहे आणि तो पांडुरंग पुरुषोत्तम नाफडे राहणार तडणी, तो एका घोटाळ्याच्या याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये फरार आरोपी आहे। त्याच्यामुळे ते मला पैशांसाठी खूप त्रास देतात, मुलीला सुद्धा वागवत नाही। नेमका त्रास काय देतात? त्रास पैशांसाठी देतात, मारझोड करतात। जशी मागली तसे भाऊ देत गेला, वडील दिला। माझी सासरच्या लोकांविरोधात, पण ताई, रोहिणीताई वगैरे त्यांचे कार्यकर्ते वगैरे धमक्या देतात, आम्ही तुम्हाला बघून घेऊ। ताई पण देतात आणि पदाधिकारी पण देतात त्यांचे। ते नाही माहिती मला, पण ते देतात। काय म्हणतात की बुवा आम्ही गुन्हा दाखल केला वगैरे, आमचं नाव घेतलं तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ। त्या दबावाखाली मी आतापर्यंत गुन्हा नोंद नाही केला, पण माझ्या आणि मुलीच्या भविष्यासाठी मी आता गुन्हा नोंद करते। किती आतापर्यंत पैसे तुम्ही दिलेले आहेत? मी अशी कॅश त्यांना 30,000 दिलेले होते आणि असे ऑनलाईन त्यांना लॉजवरती दिलेले आहे। तो फरार आरोपी असताना हॉटेलमध्ये राहिला। पैसे दिलेले। रक्कम किती दिलेली आतापर्यंत? रक्कम तशी जशी लागली तसे सामान पण घेऊन दिलेलं होतं बरोबर। त्याला सोनं वगैरे ते दिलं, त्याने मोडून टाकलं, माझं पण मोडून टाकलं आणि आपल्यावरती खोटे आरोप करतो तो। काय मागणी? रोहिणीताई असं म्हटलं होतं की तो पांडुरंग नाफडे त्यांचा पीए कधीच नव्हता। नाही होता तो पीए, तुम्ही रेकॉर्ड काढू शकतात त्यांचं। आता त्यांनी माझी पीए घोषित केलेलं आहे त्याला। माझी मला आणि माझ्या मुलीला न्याय पाहिजे। मी मुलीला त्याला देऊ शकत नाही, कारण आमच्या दोघांच्या जीवाला धोका आहे त्याच्यापासून। आता तुम्ही पोलीस संरक्षणाची मागणी केली, तुम्ही म्हटलं की जीवाला पण धोका आहे। माझ्या परिवाराला आणि मला, माझ्या मुलीला जर काही झालं तर कडचे परिवार, नाफडे परिवार आणि त्यांचे कार्यकर्ते लोक जबाबदार राहतील। नाव काय तुमचं? माझं सीमा पांडुरंग नाफडे। काय आश्वासन दिलं आता? ताई बोलल्या की आम्ही तुमच्या पाठीशी आहे, सगळी यंत्रणा तुमच्या पाठीशी आहे। तक्रार देणार आहे का? हो, मी गुन्हा दाखल करणार आहे। बरं, तुमचं असं म्हणणं आहे की थेट किंवा रोहिणी खडसे यांच्या दबावामुळेच तुमची तक्रार आता? हो, त्यांचे कार्यकर्त्यांनी त्यांच्यामुळे की ते धमक्या देतात जीवे मारायच्या वगैरे, म्हणून आम्ही थांबलेलो गुन्हा दाखल करण्यासाठी। काय आढावा घेतला आपण या ठिकाणी? सकाळीच आज पोलीस अधीक्षक कार्यालयात तुम्ही दाखल झालेले आहे, सगळ्यांचं लक्ष आहे की असं काय महत्त्वाची घटना होती की आपण या ठिकाणी? शक्यतो ज्या जिल्ह्यामध्ये जातो तिथं त्या संबंधित संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेत असताना बालविवाह असेल, गर्भनिधन चाचणीच्या संदर्भाचे केसेस असतील, हुंडाबळीच्या असतील, DV केसेस असतील आणि एकंदर त्या भागामध्ये घडलेल्या घटनांचा आढावा हा आम्ही पोलीस स्टेशनला घेत असतो। यामध्ये आज जळगाव जिल्ह्यामध्ये आढावा घेत असताना माझ्याबरोबर SP सर आहेत, बाकीचे सर्व पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। या गेल्या 4-5 दिवसापासून एक घटना आपण जळगावच्या संदर्भात पाहतोय की एक मुलींची विक्री करणारी टोळी असेल तर ती त्या संबंधित व्यक्तींना पैशाच्या माध्यमातून त्यांची फसवणूक करून लग्न करण्याचं आमिष दाखवलं जातं, त्याच्यामध्ये पैसा घेतला जातो आणि नंतर त्या घरातून बाहेर पडून दुसरीकडे त्या मुलीचं लग्न लावून दिलं जातं। पण यामध्ये गेल्या 4-5 दिवसापासून एक बातमी सातत्याने येत होती की मुलीचं अपहरण करून तिची विक्री केली आणि या धक्क्यामुळे वडिलांनी आत्महत्या केली। खरं वस्तुस्थिती ही फार वेगळी आहे। यामध्ये स्वतः SP सर आणि त्यांची संपूर्ण टीम ही तपास करते। यामध्ये ही मुलगी गायत्री भैया पाटील, म्हणजे मला खरं आश्चर्य वाटते फार, या मुलीनं काही टोळीच्या संगनमताने एकाच मुलीचा 4 ठिकाणी विवाह झालेला आहे। मग तो पुण्यामध्ये, परभणी, कोल्हापूर असेल, जळगावमध्ये असेल आणि विवाह करत असताना अतिशय तातडीने विवाह करावा लागेल असं सांगून संबंधित व्यक्तीकडून पैसे घेतलेले आहेत आणि 5-6 दिवस त्या व्यक्तीबरोबर राहून परत दुसरीकडे लग्न केलं जातं आहे। आणि हे फार मोठी फसवणूक करणारी टोळी असल्यामुळे यांच्यावरती कारवाई ही झाली पाहिजे, कारण की एक याच्यामध्ये विवाह नोंदणी केंद्राच्या माध्यमातून असतं किंवा बऱ्याच वेळा अशा संस्थांच्या माध्यमातून सुद्धा नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होत असते। त्याच्यामुळे यामध्ये 5 व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। या मुलीला सुद्धा ती परभणीमध्ये आहे, एक पथक गेलेलं आहे, आज त्या मुलीला ताब्यात घेतलं जाईल आणि या मुलीवरती सुद्धा गुन्हा दाखल होईल। खरं तर अत्यंत चुकीची
चुकीच्या पद्धतीने ही टोळी आणि संबंधित मुली अशा पद्धतीने जर समाजामध्ये वावरत असतं तर कुठेतरी कुटुंब व्यवस्था हा समाजाचा पाया आहे आणि लग्न व्यवस्था ही टिकून ठेवणं फार गरजेचं असतं. पण अशा ह्या टोळ्या सक्रिय असतील तर आज या बैठकीमध्ये मी सूचना दिलेल्या आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये याच्या माध्यमातून विवाह नोंदणी संस्था असतील, त्याचबरोबर या टोळी या आता 5 दिवसाच्या रिमांडवर आहे, त्यांचा रिमांड अजून वाढवून घेतला जाणार आहे. यांच्या माध्यमातून अजून कोणाची फसवणूक झाली काय हा संपूर्ण तपास यामध्ये होईल. मला आपल्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना देखील आवर्जून आवाहन करायचं आहे की या टोळीच्या माध्यमातून आपल्या ओळखीची कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनीसुद्धा तातडीने पोलीस स्टेशनला आपली तक्रार नोंदवा. या घटनेची तक्रार ही रामानंद पोलीस स्टेशनला दाखल झालेली आहे. पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीने तपास करतात आहेत. अशा पद्धतीने इथून पुढे कोणाची फसवणूक होऊ नये. आणि दुसरी बाजू म्हणजे यामध्ये कुठेतरी पोलिसांची प्रतिमासुद्धा मलिन करण्याचा प्रयत्न केला जातो, कारण की घडलेली घटना ही पूर्णपणे वेगळी आहे, प्रसारित होणारी घटना ही वेगळी आहे आणि याच्यामुळे कुठेतरी या खाकीवर्दीला गालबोट लावलं जातं. त्याच्यामुळे हा तपास अतिशय व्यवस्थितरित्या चालू आहे. आरोपी अटक आहेत, रिमांडवरती आहेत आणि अजूनही त्यांच्यावरती कारवाई होऊन त्यांच्याकडून माहिती घेतली जाईल. यामध्ये आजच्या या बैठकीमध्ये बालविवाह असेल, त्याचबरोबर DV केसेस असतील, DV मेंटेनन्सच्या संदर्भात असेल, हुंडाबळी असेल, कॉलेजच्या तरुणी असतील आणि त्याचबरोबर वर्किंग वुमन असेल, या सगळ्यांसाठी सुरक्षिता बीट मार्शल, दामिनी पथक या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यात आली. तशा पद्धतीच्या सूचना ह्या संबंधित विभागाला देण्यात आलेल्या आहेत. मॅडम, पुण्यातली एक खानदेश का सबसे बड़ा फैशन हब, जहां वैरायटी में है दम, क्वालिटी में है गजब और डिजाइन में है जलवा। 75 साल का भरोसा, जलगांव का गर्व, शादी का जोड़ा हो या पारंपरिक पोशाक, सुरेश कलेक्शंस एंड क्रिएशन में हर लम्हा होगा यादगार। सुरेश कलेक्शन एंड क्रिएशन, 80 फुटी रिंग रोड, राधा कृष्ण नगर चौक, छत्रपति शिवाजी नगर, जलगांव। हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।